उपस्थितीमध्ये तुम्ही आणि मी काय करा, जगू लागा, जगू लागा. इथं जीवनाची भाकर तुम्हाला आणि मला मिळते. काय मिळत नाही देवाच्या घरात आपल्याला सांगा? काय मिळत नाही? आत्म्याला पण मिळतं, शरीराला पण मिळतं, आणि जगिक गोष्टी पण परमेश्वर तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये देत आहे. एक बहीण मला सांगत होती, तिची साक्ष मी तुम्हाला सांगेन. मला दशांश ती पाठत असते, 10वा भाग तिच्या कमाईतून. आणि तिचं लग्न कार्य झालं. लग्न कार्य झाल्यानंतर तिच्या मनामध्ये असं यायला लागलं की आता माझी फॅमिली झाली आहे, आणि आता मी 2-3 दिवसानंतर पास्टरना सांगणार की पास्टर, मी काय आता देवाला देऊ शकत नाही, आणि दिलं तर जेवढं पहिलं देत होते त्याच्यापेक्षा थोडंफार देऊ शकते, कारण आता माझा संसार. हा, पुढे सांगायला नको. तर फोन आला तिचा मला, आणि फोनवरती ती माझ्या संग बोलली. म्हटलं ठीक आहे बाई, तू प्रभूचं प्रभूला देती, देवाचं देवाला देत आहे, तुला प्रभूचा कसा मान करायचा तू ठरव. आणि मी तिला असं बोललो. बोलल्याच्या नंतर ती म्हटली, माझा निर्णय होता माझ्या जीवनामध्ये की मी आता थोडा फार पगारातलं काहीतरी देईन, पहिल्यासारखं आता मी देवाच्या कामासाठी सेवेसाठी देऊ शकणार नाही. पण ज्यावेळेस तिचा फोन आला, फोनवरती ती मला सांगू लागली की पास्टर, जो मी निर्णय घेतला होता, माझं एक मन म्हणायचं दे, एक मन म्हणायचं देऊ नको. एक मन म्हणायचं देवाच्या कामासाठी दे, सेवेसाठी दे, एक मन म्हणायचं देऊच नको. पण 2 दिवसाच्या नंतर माझं प्रमोशन झालं. काय झालं? माझं प्रमोशन झालं, माझा पगार वाढला, आणि ती त्याच्यामध्ये आता भर टाकून पुन्हा दशांशांना वाढून पाठवण्यास सुरुवात केली. मला सांगण्याचं तात्पर्य की जर तुम्ही देवाच्या घरामध्ये याल तर त्याच्यात विपुल अन्न आहे. आत्म्यासाठी पण आहे, शरीरासाठी पण आहे, आणि तुम्हाला जे काही पाहिजेत, मला जे काही पाहिजेत ते पण त्याच्यामध्ये तुम्हाला आणि मला भेटेल, कारण तो आमचा मेंढपाळ आहे. मला सगळेजण आमेन. तो आमचा काय आहे? मेंढपाळ आहे. म्हणून उत्तम कार्य तुम्ही आणि मी देवाच्या वचनामध्ये या ठिकाणी पाहतो. वचन 7 मध्ये काय लिहिलं आहे वाचा. ती आपल्या दोघी सुनांसह राहत होती. तेथून निघून यहुदा देशी जावयास मार्गस्थ झाली. हा, तेव्हा त्या ज्या ठिकाणी राहत होत्या तिघी जणी ते ठिकाण सोडलं त्यांनी, आणि त्या यहुदाला परत जायला निघाल्या. पुढं कुठं निघाले? मला कुठं निघाले? जो देश मध्ये राहत होते तो देश कोणता मग सांगा मला. अरे पहिला देश कोणता ज्या ठिकाणी ते राहत होते? मोआब देश. कुठला देश? कुठला देश? हा, आणि आता ते निघाले आहेत. आता कुठं आले सांगा मला. हा, बेथेलेम. बेथेल म्हणजे काय? म्हणा भाकरीचं घर. जगात आत्म्याची भाकर मिळते का? सांगा मला. जगामध्ये आत्म्यासाठी भाकर आहे का? भाकर कुठं आहे? म्हणा देवाच्या घरामध्ये. जीवनाची भाकर कोण म्हटलं? तुम मेरे जीवन की रोटी है, तुम मेरे जीवन का पानी है, तुम मेरे जीवन की रोटी है. गाऊया. तुम मेरे जीवन का पानी खाता रहूं मैं, पीता रहूं मैं, खाता तेरी ही महिमा गाता रहूं मैं. आमेन. कुठे? देशातून परत फिरल्या आणि कुठं आल्या? बेथेलहेम, ज्या ठिकाणी भाकरीचं घर आहे, भाकरीचा देश आहे. देवाचं मंदिर सोडून कधी जायचं नाही. एकदा काम बंद
हप्त्यातून तर बंद. म्हणा आमेन. नाही गेलं शेतात एक दिवस काय होणार आहे? कसा प्रभू पाऊस बंद करतो? मग जा शेतामध्ये काम करा, रविवारच्या दिवशी जा तिकडे करा, काम करा. नाही पास्टर लावलंय ते, आता ते उक्त घेतलं, हे झालं ते झालं, असं झालं तसं झालं. अच्छा, प्रभू म्हणतो मग मी पण बरोबर करतो तुला. काही असू द्या, स्टॉप. त्या दिवशी बेथेल मध्ये या, भाकरीच्या घरामध्ये या, देवाच्या कुटुंबामध्ये या, देवाच्या परिवारामध्ये या. तुमच्या जीवनाचं नुकसान होऊ नये म्हणून देव तुमच्या संघात माझ्या संघात बोलत आहे. म्हणा आमेन. म्हणून बेथेल मध्ये त्या फिरल्या. केव्हा फिरल्या? सगळं वाटोळ झाल्यानंतर. आज जगातले लोक चांगलं आहे तोपर्यंत येतात का प्रभूकडे? सगळं काही संपलं, रडायला माणूस कुणी राहिलं नाही. बरोबर आहे ना? आणि मग लोक कुठे येतात? देवाकडे येतात, प्रभूकडे येतात. आणि विश्वासणारे, चांगले चांगले विश्वासणारे देखील लोक आज जगामध्ये जाऊन भटकतात. परंतु कालांतराने त्या लोकांना देखील देवाची आठवण येते. चला बाबा हो, बेतेल ह्या गावामध्ये चांगला आहे, देवाच्या मंदिरात आपण आनंदी होतो, चर्चला जात होतो ना तेव्हा सुख होतं, शांती होती, आनंद होती, काम मिळत होतं, धंदा मिळत होता, व्यवसाय होतं, सगळं चांगलं होतं. पण जेव्हा मी देवाचं घर सोडलं, काय झालं माझं? तिकडे जा तुम्ही, तसेच उदाळ्या पुत्राकडे जा. काय झालं शेवटी? हातात काय पडलं? बाहेर जाऊन काय मिळलं पदरात तुमच्या आणि माझ्या? क्षणामध्ये माणसाला कवर भक्ती करायची पास्टर, कवर आराधना करायची, आता कवर बायबल वाचायचं. थोडं जाऊन येऊ द्या हो जगामध्ये, थोडा डीजे वरती राहू द्या. अरे दिवानो मुझे पैछानो, थोडं नाचू द्या पास्टर. लग्नामध्ये काय होतंय त्याला? अच्छा तू नाच, मग प्रभू तुला कसा नाचितो बघ इकडं. या नाचल्यात ना मनाप्रमाणे, मनाप्रमाणे जीवन जगल्यात, मनाप्रमाणे वागल्यात, मनाप्रमाणे जे काही करायचं ते केलंय त्यांनी. प्रभूने काय गचंडी धरून म्हटलं नाही तू इथंच थांब म्हणून. जायचं ना, काय करायचं ते कर. तुझी इच्छा आहे ना जायची, तर प्रभू थांबून धरणार आहे का? तर मी जरी म्हटलं उद्या मला सेवा सोडायची, प्रभू म्हणून जा, तुझ्या जागेवर दुसरा उभाच आहे तिथं ठेवतो मी, तू जाय निघ. प्रत्येक जीवनामध्ये हेच आहे. तुम्हाला जर नाही भक्ती करायची तर प्रभू तुम्हाला फोर्स करणार नाही, जबरदस्ती करणार नाही. इकडे लक्ष द्या. येशू प्रभू की जबरदस्ती करणार नाही. तुम्हाला यायचं तर सो खुशीने या, जायचं जगात सो खुशीने जा. कुणी तुम्हाला फोर्स करणार नाही, कुणी तुम्हाला जबरदस्ती करणार नाही. यायचं देवाच्या घरात, तुम्ही आनंदाने या, आनंदाने तुम्ही त्याची सेवा कार्य करा. येशू प्रभू की. या बायबलच्या वचनामध्ये लिहिले, परत पाठीमागे फिरल्या, पण सगळं नुकसान झालेलं होतं. दोन्ही मुलं मेले, नवराही मेला. आता काय होणार सांगा मला? परदेशात राहणाऱ्या होत्या त्या, पण शेवटी सगळं नुकसान झाल्यानंतर कुठे यावं लागलं? कुठे यावं लागलं? येशू प्रभू की. मग परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला सांगताय की देवाच्या घरामध्ये आत्म्यासाठी लागणारा विपुल वाटा देवाने तुमच्यासाठी माझ्यासाठी ठेवला आहे. खजिना ठेवला देवाने तुमच्यासाठी माझ्यासाठी. उत्तम सोनं ठेवलंय देवाने तुमच्यासाठी माझ्यासाठी. मोळातून निघणाऱ्या पाझरणाऱ्या काय मधापेक्षा श्रेष्ठ देवाचं वचन देवाने त्याच्या घरामध्ये येणाऱ्या लोकांसाठी ठेवलंय. आणि प्रभूची इच्छा आहे नेहमी तुमचं आणि माझं कल्याण व्हावं, तुमचं आणि माझं चांगलं व्हावं, तुमचं आणि माझं भलं व्हावं. पण यांना कधी कळालं? जेव्हा गेले, रममान झाले पाप करण्यामध्ये. नामी आणि त्याचा परिवार जगात गेले. आणि जगात काय आहे? बायबलच्या वचनात लिहिलं आहे, जग आणि जगातील भरणा. जगाशी मैत्री, देवाबरोबर वैर आहे. जगामध्ये काय आहे? देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराची खुशारकी.
गर्व, अभिमान, मीपणा, स्वार्थीपणा काय आहे जगामध्ये? सगळं पाप 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 आणि पाप आहे. त्यांना कधी समजलंय येशू प्रभू की आपल्याला कधी समजत? नामीला हे कधी समजलं? सगळं वाटुळ झाल्यानंतर कळलं आम्ही देवाचं घर सोडलं आणि त्याचा परिणाम माझे दोन्ही मुलं मेले, माझा नवरा मेला. काय मिळालं मला? देवाचं घर सोडून काय आनंद मिळाला माझ्या जीवाला? तुम्हाला वाटत असेल देवाच्या लोकांनो जगामध्ये आनंद आहे, तुम्ही बिंदास, तुम्हाला जाण्याची इच्छा असेल तर बिंदास जा. तुम्हाला वाटतंय मला असं जगायचं, असं वागायचं, तसं करायचं, काय रोज तेच तेच प्रार्थना, भक्ती, आराधना, गीत गायचे, हे वाचायचं, ते करायचं, तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला वाटल तसं जगा. पण मी तुम्हाला सांगेल जगामध्ये आनंद नाही. तुम्ही जगामध्ये गेले तर तुम्हाला नुकसान नुकसान आणि नुकसान तुम्हाला घ्यावा लागेल. नामीचे डोळे केव्हा उघडले? आपले 2 मुलं मेल्याच्या नंतर. तरुण पण काय तिच्या जीवनात काय तिनं विश्वास केला असेल? माझे मुलं असे होतील, है ना, माझ्या मुलांना मी असं करील, मग माझ्या सुना अशा राहतील, मग माझे मुलं असे बनवीन, चांगलं खाण्यापिण्याचं, आनंदाचं, याचं त्याचं चांगलं शांतीचं जीवन मी जगेल. त्यावेळेस मोठी काय केली त्यांनी? प्लॅनिंग केली, योजना केली, पण सगळी फेल झाली. येशू प्रभू की काय झाली? नामेला हे समजलं जेव्हा नुकसान बाबाने, अंधाराच्या जीवनाने, सैतानाने, राक्षसाने तिच्या जीवनात तिचं वाटोळं करून टाकलं ना, तेव्हा तिचं जीवन तिला समजलं मी लय मोठी चूक केली, देवाचं घर सोडलं, लय मोठी चूक केली, मी देवाचं मंदिर, देवाची भाकर, देवाचं वचन, प्रभू येशूला सोडलं, लय मोठी चुकी केली. तुमचं नुकसान होऊ नये म्हणून देवाचा वचनाचा इशारा तुमच्यासाठी आज. म्हणा सगळेजण आमेन, म्हणा सगळेजण आमेन. आणि तिनं देवाच्या कृपेविषयी ऐकून, देवाची गुड न्यूज, देवाची पुन्हा एकदा चांगली बातमी ऐकून तिनं काय केलेलं आहे? काय केलं आहे सांगा? आपलं मन, आपले विचार बदलून टाकले आणि ते पुन्हा देवाच्या कृपेमध्ये तिनं प्रवेश केला. येशू मसीह की जय, येशू मसीह की जय. आणि लक्षात ठेवा, जे लोक देवाचा आश्रय सोडतात, कोणाचा? हा, देवाचा आश्रय सोडतात. तिनं सोडलाय म्हणून त्याचा परिणाम भोगलाय का नाही? आपण सोडलं तर बोला, आपण सोडलं तर आपलं पण काय होणार आहे? यस किंवा नो? यस किंवा नो? म्हणून आज आपल्याला थोडक्यामध्ये परमेश्वराचं वचन आलेलं आहे. आपल्या मनाला वाटेल तसं तुम्हाला वाटेल, मला बरं वाटतंय असं जगण्यात जगामध्ये, तर तसं ते चांगलं नाही. म्हणून आपल्याला बेथेलहेमा किंवा भाकरीच्या घरामध्ये किंवा देवाच्या मंदिरातच तुमचा नेमाचा आनंद ठेवलेला आहे. येशू प्रभू की देवाला धरून राहा, देवाला चिकटून राहा, देवाला बिलगून राहा. देव मंदिरात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. आमेन, आमेन. येशू प्रभू की